सुरुवात झाली आहे. 5 धावा, 6 धावा झालेत, माफ करा, चुकीची दुरुस्ती. सुंदर फटका पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये, मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चोरट्या धाव्याच्या प्रयत्नात आहेत, अगदी सुंदररित्या मात्र एकेरी धाव पूर्ण केली. चांगली फाईट होईल या दोन्ही संघांमध्ये, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत तसं बघायला गेलं तर. परमेश आणि कार्तिक चांगला स्टार्ट देत आहेत आपल्या संघासाठी. एक चौकारी आला या ओव्हरमधून. नितीनकडे जर आपण पाहिलं तर त्याच्या ओव्हरमधले आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 वर आहे आणि वेग जरी वाढवला असला तरी दिशा भटकला यावेळेला नितीन. एक्स्ट्रा रन्स मिळतील. धावसंख्या 8. परफेक्ट ब्लॉक केलं, टो क्रशर होता. लेगबाईच्या स्वरूपातल्या धावा असणार नाहीत. 1-4 वाईड, निर्धाव चेंडू, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा वाईड बॉल नंतर आता डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. या षटकातला पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. नाणेफेक जिंकली होती ग्लोरियस डिंगडॉंग संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. स्वीप करत असताना मात्र अयशस्वी फटका पाहायला मिळतोय. परमेशच्या माध्यमातून मात्र खेळला गेलेला फटका निर्धाव, कोणती धाव मिळणार नाही. ओव्हर नंबर 1 ची संगता होते आणि पहिल्या षटकाखेरीस बिनगडीबाद 8 धावा धावफलकावर. नवी ओव्हरसाठी मात्र देवा आलाय बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं होतं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. कोणती विकेट आलेली नाही आहे. परमेश आणि कार्तिक थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात करताना पाहायला मिळाले. फलंदाजी करतोय श्री साई चिंतामणी अंबरनाथचा संघ आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते दुसऱ्या बाजूने ग्लोरियस डिंगडॉंग संघाकडून. खुल्या गटातील मात्र हा चौथा गट आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातून आपण जसं पाहिलं 4 संघ खेळले होते. आतापर्यंत 3 गट पुरुष गटांचे खुल्या गटाचे पूर्ण झालेत. हा चौथा गट आहे, अर्थात एफ ग्रुप. जवळपास आपण हा चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यावेळेला लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच उदयजीत चव्हाण या मॅचमध्ये ऑनफिल्ड पंचांची भूमिका बजावत आहेत. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आहेत. यावेळेला सुंदर चेंडू, तितकीच चांगली फिल्डिंग बघायला मिळते. इथे एक धाव वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हा एका धावेचा खेळ आहे. चौकार तर महत्त्वाचा आहेच, परंतु एक धावी क्रिकेटमध्ये आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये विशेषतः खूप महत्त्वाची मानली जाते. 10 धावा डबल डिजिटमध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय. वाईड नंतर मात्र एकेरी धाव. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळेल यावेळेला. फिल्डर मात्र पोहोचतील. थ्रोही चांगला आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. मोठ्या भागीदारीची गरज आहे कुठेतरी श्री साई चिंतामणी अंबरनाथ संघाला. यावेळेला मात्र मिस केलाय फटका. बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. यावेळेला ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा मात्र खेळाडूच्या हातामध्ये जातो चेंडू. कॅप्टन होते तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत.
परमेश स्ट्राईकवर येतोय पुढील चेंडूसाठी. 4 बॉल 4 रन खर्च केले देवाने. पुन्हा एकदा मात्र देवाच्या हातामध्ये जाऊन विसावेल हा चेंडू. आराम करेल आणि पुन्हा एकदा देवा पुढील चेंडूसाठी सज्ज. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला. 12 धावा बिनगडी बाद. यूट्यूब चॅनलद्वारे सुद्धा बरेच प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या वेळेला मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर जाताना चौकार येईल परमेशच्या बॅटमधून. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू त्याला कट केलं पुरेपूर ताकदीनिशी. बॅकवर्ड पॉइंटमध्ये हा 4 धावांचा फटका येतोय परमेशच्या बॅटमधून. तसं बघायला गेलं तर दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं जातं आणि खूप चांगला सराव आहे या सर्व खेळाडूंना. परंतु या मैदानावरती खेळणं थोडंसं वेगळं आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये इतका मोठा बॉक्स तसं बघायला गेलं तर खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो. 2 ओव्हरची समाप्ती मात्र झाली आणि 2 ओव्हर नंतर बिनगडी बाद 16 धावांवर श्री साई चिंतामणी अंबरनाथचा संघ जाऊन पोहोचलाय. देवाच्या ओव्हरमधून 8 धावा, पहिल्या षटकातून 8 धावा, अशा एकूण 16 धावा स्कोरबोर्डवरती. स्ट्राईकवर कार्तिक आणि नवीन ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवरती मयुरेश. 244 चौकार आतापर्यंत या स्पर्धेदरम्यान आलेले आपल्याला या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळाले आणि अजूनही स्पर्धेचे 2 दिवस बाकी आहेत आणि पुढील 2 दिवसांमध्ये जर आपण पाहिलात तर स्पर्धा पूर्ण दिवस चालणार आहे. मागील पहिल्या दिवसात जर लक्ष टाकलं तर स्पर्धा जवळपास 8 नंतर चालू झाली संध्याकाळी. आजचा दिवस आपण जर पाहिलात, कालचा दिवस आपण जर पाहिलात तर दुपारी 3:30 वाजता बरोबर सामने सुरू झालेत आणि तब्बल 244 चौकार या 3 दिवसांमध्ये आतापर्यंत आलेले आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तिसरी ओव्हर सुरू झाली आहे. मयुरेश धावा आतापर्यंत खर्च केलेत. आणखीन एक चौकार. 245वा चौकार आहे या स्पर्धेतला. परमेश ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्रॅकिंग स्ट्रोक येतोय परमेशच्या बॅटमधून. बघा ऍक्शन रिप्ले. कडक शॉट. दोन 2.2 चेंडूंनंतर 22 धावा स्कोर कार्ड वरती. अंबरनाथचे एक युवा स्टारकास्ट आहे. मेल्विनला पण खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता. सो त्यांच्याकडे पण टॅलेंट आहे आणि खूप चांगल्या लेवलला अंबरनाथमध्ये पण क्रिकेट आहे. मग दिनू कांबळे असतील, मॅगी, सो साई सर देखील एक चांगले बॉलर तिकडून पाहिले गेले. काळू, ताऊ, चिकू, खूप चांगली नावं तिकडून पाहायला मिळाले. तुषार इंगळे पण एक तिकडचा चांगला बॉलर पाहिला गेला. अंबरनाथ आमचे बाबू, प्रदीप पाटील त्यांची पण एक टीम खेळली. सो आत्तापर्यंत सुरुवात चांगली केली आहे. 23 विदाउट लॉस. या वेळेला सुंदर टॅप बघायला मिळतोय परंतु काय दिसतंय पंचांचा निर्णय आउट. फटका खेळल्यानंतर असं वाटलं होतं टॅप केलाय परंतु डायरेक्ट मैदानाच्या बाहेर गेलाय बॉल. फलंदाज बाद होईल. परमेशला माघारी परतावं लागतंय. अगदी क्विक रिॲक्शन होती या फटक्याची. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पहा बॉल दिसत नाहीये. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. किती वेगानं फटका खेळला होता, किती ताकदीनं हा फटका खेळला गेला होता याच्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अर्धा ओव्हर खेळ संपलाय. अर्ध्या ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. या वेळेला मनगटी फटका शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉलला अडवतोय. नितीन होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत.
चांगली भागीदारी मात्र या दोन फलंदाजांमध्ये जमताना दिसते. कार्तिक 8 वर, गणेश नुकताच मैदानात आलाय. परमेश आउटून माघारी परतला होता, त्याची जागा गणेशने घेतली होती. वैयक्तिक धावांचं खातं तर त्याने उघडलं, परंतु या बॉलवर मात्र बीट होताना. मयुरेश तिसरी ओव्हर हाताळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक गडी बाद 24 धावा स्कोर कार्डवर आणि यावेळेला चांगला स्वीप पाहायला मिळाला, परंतु तितकीच सफळ फिल्डिंग. गणेशला माघारी परतावं लागेल. चांगला फटका खेळला होता, परंतु तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कार्तिक आउट झालाय, माफ करा. माघारी परततील तोपर्यंत मात्र यष्टीरक्षकाने सुद्धा बॉल कलेक्ट केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. किती क्विक होते पहा दोन्ही फिल्डर. जराही वेळ वाया जाऊ दिलेले नाहीये. कार्तिक सारख्या फलंदाजाची विकेट मिळवायची आहे तर तुम्हाला असंच चपळ राहावं लागेल. कार्तिक बाद होतोय. 3 ओव्हरची समाप्ती. 8 धावांच्या सरासरीनं 2 गडी बाद 24 धावा धावफलकावर. न्यू बॅटर येतोय किसन. बॉलिंग मार्कवरती विनोदला पाचारण केलं जाईल ओव्हर नंबर 4 साठी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मात्र तुम्हाला 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर या स्पर्धेदरम्यान करायचा आहे. मला वाटतं विनोदही नवीन गोलंदाज आहे. आतापर्यंत विनोदने ओव्हर टाकलेली नाही एकही. त्यामुळे मला वाटतं शेवटची ओव्हर जी असेल ती ओव्हर मात्र कुठल्या तरी दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र एखाद्या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवली जाईल. धावफलक तसं पाहायला गेलं तर आटोक्यात आहे. तसं बघायला गेलं तर पॉवर प्लेचा हा इशारा आलाय पंचांकडून. बॅटिंग पॉवर प्ले आहे, त्यामुळे 3 फिल्डर फक्त आउटर सर्कलवर असतील. तीन ओव्हर नंतर 24 आहे. बघूया चौथ्या ओव्हरमध्ये किती धावा जमवतात, कारण बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय. आणि बॅटिंग पॉवर प्ले म्हटलं तर जास्तीच्या धावा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न फलंदाज नक्कीच करणार आहेत या मॅच दरम्यान. कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर अवघ्या 24 धावा आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यावेळेला पुन्हा एकदा मनगटी फटका. डीप मिड विकेट मध्ये सुद्धा फिल्डर सजवलाय. एकेका धावेनं मात्र धावफलक हळूहळू पुढे नेतील आणि मला वाटतं पॉवर प्लेचा ओव्हर आहे तर कुठेतरी एखाद दुसरा चौकार अपेक्षित जरूर केला जाईल या ओव्हर मधून. या वेळेला मात्र डबल माइंड झाले. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर चोरट्या धावेच्या प्रयत्नात, परंतु बॉल कलेक्शन चुकीचं. विनोदनेच मात्र चुकी केली आहे या वेळेला. थ्रो चांगला होता, बॉलला कलेक्ट करू शकले नाहीयेत आणि दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होते. यावेळेला बॅकफुटवर जाऊन खेळलाय फटका. पॉइंट मध्ये ही फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे. मिड ऑन मिड ऑफ लॉंग ऑन वर एक फिल्डर. डीप मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 3च फिल्डर बाहेर आहेत. बाकी पूर्ण टीम जी आहे एका बाजूने आपण जर पाहिलं तर ग्लोरियस डिंगडॉंग पूर्ण इनर सर्कल मध्ये आपल्याला बघायला मिळते. एक विकेट कीपर, एक बॉलर, मिड ऑन मध्ये 2 फिल्डर. या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर. गॅप मध्ये फटका सजवलाय. सुंदर देखणा दिमागदार चौकार. दर्जेदार फटका होता. बॅकफुट कव्हर ड्राईव्ह. फुटवर खूप जबरदस्त पाहायला मिळाला हा फटका खेळत असताना. दरम्यान या 4 धावा. या चौकारासोबत 30 धावा पूर्ण होतील. श्री साई चिंतामणी अंबरनाथ. पुन्हा त्याच फटक्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु यावेळेला थोडासा बॅट पासून लांब राहिला चेंडू. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते. विनोद आणि त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर गणेश आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला किसन. दोन्ही नवीन फलंदाज आहेत कार्तिक आउट झाल्यानंतर.
नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. नो बॉलवर तुम्ही कितीही धावा धावून काढाल त्याच धावा तुम्हाला मिळतील. नो बॉलची रन मिळणार. नो किंवा वाईड वरती जर विकेट आली तर बॉल काउंट होणार आहे, परंतु ती रनही मिळणार आहे. या वेळेला मात्र चांगला चेंडू, चांगली फिरकी, चांगलं वळण, चांगला टर्न आणि तितका चांगला बाउन्स सुद्धा. लाल एक अनइव्हन बाउन्स तर नेहमीच अपेक्षित असतो अशा खेळपट्टीवरती, आणि एक फ्लॅट खेळपट्टी आहे. लोकल क्रिकेटच्या भाषेत आपण ज्याला पाटा विकेट म्हणतो तशाच पद्धतीची काहीशी विकेट आहे. आणि पंचांनी मात्र आउट घोषित केलंय, परंतु आता मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर कुठेही पंचांचा निर्णय काय जाणून घेऊया. आता विकेटसाठी मात्र एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही टीमला, आणि तो रिव्ह्यू इथे घेतलाय. येस, बॅटर आउट आहे. एकतीस वर 2 शेवटचा चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातला. ओव्हर झाली आहे, माफ करा. विकेट आली त्यानंतर मात्र तो डॉट बॉल आलाय. 4 ओव्हर नंतर मात्र 3 विकेट आणि 31 धावा. श्री साई चिंतामणी, अंबरनाथ आणि दुसऱ्या बाजूला ग्लोरियस डिंगडॉंग. चांगला बॉल पाहायला मिळतोय. नवीन ओव्हरची सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्कवर नितीनच्या हातामध्ये ही शेवटची ओव्हर सोपवली गेली आहे. पहिली ओव्हर हाताळली होती नितीनने. त्या पहिल्या षटकात मात्र 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक युवा गोलंदाज आहे नितीन मोरे. एक वेगळी हेअरस्टाईल आहे बघा, कुरळे केस आहेत. पालघर जिल्ह्यातील वसईचा खेळाडू आहे नितीन मोरे. मिड विकेट क्षेत्राकडे जातोय बघा. आता मात्र क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, परंतु जास्तीच्या धावा कशा घेता येतील या स्लॉग ओव्हरमध्ये, या डेथ ओव्हरमध्ये, याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा. वेगवान बॉल, तितकाच वेगवान फटका. पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, सक्सेसफुल स्ट्रोक. 4 धावा. बॅनर तोड, छपरा तोड फटका.
जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. काय जबरदस्त फटका खेळ आणि त्यानंतर मात्र तितकीच अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आहे नितीनच्या या गोलंदाजीवरती. 4 चेंडू पूर्ण झालेत आतापर्यंत. 2 चेंडूंचा आता मात्र या डावातला खेळ शिल्लक आहे. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉसही आपण कंप्लीट करून घेणार आहोत. पुढील मॅच असेल बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री दत्त 11. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री दत्त 11 दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री दत्त 11 दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी या. शेवटचा आणि पहिला पुकार असेल हा. लगेच आपण टॉससाठी यायचंय. आपल्याला मायक्रोफोन या ठिकाणी चालू ठेवण्याची परवानगी नाहीये, त्यामुळे यानंतर पुन्हा एकदा सांगणार नाही. लगेच टॉससाठी यायचंय. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर श्री दत्त 11. अन्यथा पेनल्टी असेल, लक्षात घ्या. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉलवर मात्र काय घडते बघूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट होतोय बॅटर. एकूण धावसंख्या झाली 5 ओव्हर नंतर 5 गडी बाद 39 धावा. येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये मात्र 40 धावांचं आव्हान असेल. दरम्यान मॅचच्या मध्यानामध्ये पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला असेल या पुढील सामन्यामध्ये बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरोधात श्री दत्त 11. या दोघांमध्ये हा टॉस होणार आहे. मेगा स्टेजवरती जसं आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून मात्र ही नाणेफेक होणार आहे आजच्या दिवसातल्या पुढील सामन्याची. खुल्या गटातील हा फ गटातला सामना, सामना क्रमांक 2. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री दत्त 11 टॉस साठी या. चला बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री दत्त 11 लवकर यायचंय. नाणेफेक होणार आहे. थँक्यू सो मच रोशनजी, अगदी मनापासून आभार आहे. आणि 30 बॉलमध्ये 40 रन करायचे आहेत, म्हणजे जवळपास 10 रन वरचढ आहेत. सर्वजण मस्त घरातून जेवून वगैरे आलेत. आज फ्रायडे पण आहे, वीकेंड आहे, उद्या सर्वांना सुट्टी आहे. सो मुंबईकर, काही जणांना सॅटर्डे सुट्टी नसते, बट काही जणांना सॅटर्डे ऑफ आहे. आणि सर्व मुंबईकर दादर आज वडाळामध्ये आहेत. थंडगार कैलास लस्सी पिऊन आज सर्वजण आलेत. सो घरी चिकन मटन खाऊन मस्त वीकेंड एन्जॉय करतात. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. आमच्या समवेत आमचे स्कोरर स्वप्नील वारंग, खूप चांगलं स्कोरिंग त्यांचं देखील पाहायला मिळतं आहे. वाय चषक, वाय कट्टा. आणि तिकडे व्यासपीठावर टॉस पण केला जातोय. आमचे शुभम लोखंडे आणि त्यांच्या विरुद्ध श्री दत्त 11चे कर्णधार. बाबू 11 मुकेश रॉयल टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा, तिसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच. यानंतर अजून 2 मॅचेस पाहणार आहोत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन करण, स्ट्राईक एंडला बॅटर भाविन आणि नॉन स्ट्राईक एंडला
नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत बाबू, स्ट्राईक एंडला भाविन, बॉलिंगसाठी करण. रन करायचे 40. 30 बॉल 40 बॉलिंगसाठी करण. पहिली ओव्हर घेऊन बिग फाईट काटे की टक्कर. स्ट्राईक एंडला भाविन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि नजर अटी. दुर्घटना घडी. करण कुछ तो कर करण. सो करणला इकडे विकेट काढणं गरजेचं होतं. आणि मॅच देखील तेवढीच क्लोज होईल का यावर पण नजर असणार आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर ग्लोरियस स्पोर्ट्स डिंगडॉंग. स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत. ठाण्याचा एक धडाकेबाज बॅटर. पहिल्याच बॉल टॅप केले गेले. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्राईक एंडला परमेश फेकी करतील पण तिकडे एक सिंगल रन मिळेल. सुरुवात तर चांगली केली आहे. सिंगल डबलची मॅच देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. अंबरनाथ चिंतामणी अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध ग्लोरियस डिंगडॉंग. या बॉलवर देखील बीट करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील बॅटर आउट. इट्स आउट. आणि अखेर खाली विकेट मिळाली. जी विकेट कधी रनआउटला 2 चान्स होते बट शेवटी स्टंपिंगला विकेट मिळवली. एक चांगला खेळ करत असताना टीम चिंतामणी अंबरनाथ. श्री साई चिंतामणी अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध ग्लोरियस डिंगडॉंग. विकेट गेले. नवीन बॅटर अजून एक ठाण्याचा धडाकेबाज बॅटर येतो आहे. मनीष यादव. बबडी येतात बॅटिंगसाठी. रन झाले आतापर्यंत 1 विकेट गेले आणि 2 रन झाले. 40 रनचं टार्गेट आहे. म्हणजे अजून 38 करायचे आहेत. मॅच थोडी क्लोज झाली. लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज सर्वांना उद्या सुट्टी आहे. सो सर्व वाय चषक वडाळा सहकार नगरमध्ये आहेत. सो चांगली मॅच. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका. मनीष यादव बबडीच्या बॅट मधून 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं तर 4 रन तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल. 16 रन झाले तर 6. एक वेगळी स्टाईल अंबरनाथ स्टाईल म्हणून जी प्रसिद्ध राहिली ऑल ओव्हर मुंबईत. सर्व एन्जॉय करतात क्रिकेट. लाईफ मध्ये एन्जॉय इम्पॉर्टंट आहे. खुश करो खुश रहो. या बॉलवर बीट केला गेला. गुड बॉल. कमबॅक केलं टीम उमसाई चिंतामणी अंबरनाथ टीम पण मॅच सोडणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ती देखील मॅच झुंज देतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबवलं गेलं. गुड बॉलिंग. चांगली ओव्हर टाकली करणने. क्लासिकल अंदाजामध्ये बॉलिंग करत असताना एक बाउंड्री येऊन सुद्धा 6 रन आणि 1 विकेट मध्ये आता 24 बॉल मध्ये 34 रन करायचे. 10 रन वर चढत. त्यात एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. बट ग्लोरियस डिंगडॉंग संघ पण मॅच मध्ये. ते देखील मॅच सोडणार नाहीये. 24 बॉल मध्ये 34. बिग फाईट काटेकी टक्कर. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. सो
भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि रात्रीचे 12 वाजून गेलेत बट लांबून लांबून आलेत आणि हे प्रेक्षक वर्ग हे वाई चषकाचं प्रेम आहे, हे वाई कट्टावरतीचं प्रेम आहे. तिसरी रात्र आहे, कोणी झिप्पर घालून आलंय, कोणी अगदी उडी घालून आलंय, शर्ट घालून आलंय, खाली बसलंय, आनंद घेत आहे. मस्त मुंबईकार अंडर आर्म क्रिकेट बघायचं आहे, वाय चषक बघायचं आहे, वाय कट्टा बघायचा आहे, हे प्रेम आहे त्यांचं. काही जण काल खेळले तेही देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आज आलेत. संपूर्ण मुंबईचे प्रेक्षक वेडे आहेत क्रिकेटसाठी. आय लव्ह क्रिकेट. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री 12 वाजून गेलेत तरी क्रिकेट, फक्त क्रिकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी येत आहेत. ऋषी ना चांगले खेळाडू आहेत, चांगलं अनुभव पण आहे, कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. स्ट्राईक एंडला प्रशांत बाबू. ह्या बॉलवर व्हाईट बॉल. त्या बॉल देखील हलक्यात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, आपण पाहिलं तिकडे थांबवलं. सोरन आपण पाहिलं तर तिकडे मिळणार नाहीये. डॉट बॉल्स. बॉलिंगसाठी पण नाही ऋषी. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, ढकलला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. रन मात्र तिकडे सिंगल सिंगल. खूप गरजेचं आहे मॅचला जिंकण्याकरिता एक एक रन. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला तेवढंच महत्वाचं असणार आहे. रन झाले आतापर्यंत 8 विकेट गेली, एक अजून 32 रनची गरज आहे. परफेक्ट टायमिंग केलं बबडीने आणि ठाण्याचा धा मनीष यादव बबडी. विकी पॅकर ठाणे संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळताना पाहिले गेलेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. या बॉलवर दांडी उडवली गेली. एक तेरी एक मेरी, एक ठाणा एक अंबरनाथ, एक अंबरनाथ एक ठाणा. सो अंबरनाथची फास्ट ट्रेन इकडे आली आहे. ऋषी चांगला लेग ब्रेक तिकडे फिरवला गेला आणि बॅटर मनीष यादव मैदानाच्या बाहेर. कहाणी में ट्विस्ट. बाउंड्री आल्यानंतर देखील विकेट मिळवली गेली आहे. सो मॅच अगदी क्रुशल चालू आहे. जो जितावई सिकंदर 27 रनची गरज आहे. नवीन बॅटर प्रवीण पाटील येतात. खूप चांगलं क्रिकेट प्रवीण पाटील पण खेळलेत, त्यांच्याकडे पण अनुभव आहे. एक बास्केटबॉल प्लेयर पण आहेत, स्पोर्ट्स टीचर पण आहेत बास्केटबॉल, आणि खूप चांगलं यंग जनरेशन तयार करतात. वुमन्ससाठी पण बास्केटबॉल खूप चांगलं शिकवतात आणि चांगले खेळाडू आहेत आणि सातत्याने ह्या टीममध्ये ते नेहमीच खेळताना पाहायला मिळत. आणि टॉप 8 वाय कट्टाचे टॉप 8 जर जास्त कुणी खेळला असेल तर हा खेळाडू आहे प्रवीण पाटील, किती कमी वयामध्ये. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, तिकडे आपण पाहिलं तर येईल डॉट बॉल. खूप चांगलं ऋषीने कमबॅक केलं गेलं आणि अफलातून बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 27 रनची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. ग्लोरियस डिंगडॉंग.
या बॉलवर स्टेप आउट झाले. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल अडवला गेला. दुसऱ्या रनचा कॉल केला जाईल का? नॉस्टाकेनला फिकी करती गेली. लाऊड अपील केली गेली आहे. थर्ड अंपायर उदय सरामचे तिकडे थर्ड अंपायर. रिव्ह्यू चेक केला जाईल. सो आपण चेक करूयात आणि नक्कीच तुमच्यापर्यंत मी कळवेल. थँक्यू. नॉट आऊट आहे. सो बॅटर तिकडे आपण पाहिलं तर सेफ आहेत आणि 25 रनची गरज आहे. 18 बॉलमध्ये 25. बघूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. 18 बॉल 25चं समीकरण आहे. बॉलिंगसाठी अभिषेकच्या हातामध्ये बॉल दिला. 18 बॉलमध्ये 25. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. 18 चेंडू आणि 25 रनची गरज आहे. 18-25. बॉलिंगसाठी अभिषेकच्या हातामध्ये बॉल दिला. बघत अभिषेक कशा प्रकारे कामगिरी करेल. आणि स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत. PRA प्रशांत प्रवीण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. सो रन सिंगल मिळेल. आज खूप मोठ्या प्रमाणात यूट्यूबवर देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेतात. त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भव्य दिवस आयोजन या क्रीडा स्पर्धेमध्ये मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित अमयजी गोले साहेबांच्या माध्यमातून एक युवा नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे युवा सेना सरचिटणीस आणि घोली परिवाराचं एक वेगळं नातं या क्रीडा स्पर्धेवरती राहिलंय. 14वं पर्व अभिमानाचं. बॉलिंगसाठी अभिषेक. स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण पाटील. बिग फाईट काटेकी टक्कर. या बॉल देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीण तिकडे. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. मॅच क्रुशियल होईल का? बॅटिंग करावी लागेल. एक ओव्हर त्यात पॉवर प्ले आहे त्यामुळे चान्स आहे. 17 रन झालेत असून 23 रनची गरज आहे. प्रशांतकडे पण क्षमता आहे. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलाय प्रशांत बाबू पण. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बाबूच्या बॅटमधून आपण परत 4 रन. पॉवरफुल बाबू. वेल प्लेड विथ द स्पिन. प्रॉपर टायमिंग केलं. अगदी शिखर धवन, गौतम गंभीर, सुरेश रैनाची आठवण करून दिली प्रशांत बाबूने. अंडरआर्म ओपनला पण खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं. टर्फ अनुभव आहे. सो अनुभवाशिवाय तुम्ही एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खेळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक्सपिरियन्स पाहिजे आणि तो एक्सपिरियन्स मात्र इकडे त्यांनी पणाला लावला प्रशांतने. टायमिंगला बाउंड्री आली. रन झाले 21. अजून 19 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि बॉल तर कलेक्ट केला होता. बट सेकंड आयटमला बॉल लागला त्यामुळे कुठेतरी चान्स. बाबूचं हार्टबीट अगदी वाढलेलं. ट्रिपल 2. 22 लॉस ऑफ 2 विकेट.
22 रनवरती 2 विकेट झाले. तिसरी ओव्हर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अभिषेक. स्ट्राईक एंडला प्रवीण पाटील. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले प्रवीण पाटीलच्या बॅटमधून. 4 रन. डीप स्क्वेअर लेगला मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रनसाठी प्रॉपर टायमिंग आणि विथ द स्पिन टायमिंग खूप दिला अभिषेकने. मागे टप्पा ठेवला गेला त्यामुळे प्रवीणला एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक आणि तब्बल 251 बाउंड्रीज 3 दिवसामध्ये. मला असं वाटतं रोशन सर संडेपर्यंत 500 होऊ शकतात. सो उद्या पण खूप चांगल्या मॅचेस आहेत. उद्या पण खूप चांगले बॅटर आहेत. संडेला पण सुपर 8 आहे. या बॉलवर देखील मित्रांनो, आपल्याला सर्वांना एक विनंती आहे, रस्त्यावर ज्यांच्या टू कुठेही कधीही. आमचं मागे शॉप पण आहे तिकडे टी शर्टचं. आमचं मॅक्विनो यांचं तिकडे शॉप आहे. सो लेट्स प्ले. 12 बॉलमध्ये 13 ना मेरा. 12 बॉल 13. वाय कट्टा है मेरा. सो इस साल किसका है. प्रवीण पाटील स्ट्राईक एंडला. बॅटर प्रवीण. त्याच्या नावातच विन आहे आणि प्रवीण पाटीलसाठी वाय कट्टा एक वेगळंच राहिलंय. सो नेहमीच त्यांनी आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स करताना त्याला पाहिलंय. ग्लोरियस डिंगडॉंग आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई चिंतामणी अंबरनाथ. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टायमिंग तिकडे चांगलं गेलं आणि 4 रन. सो 31 रन झालेत. 9 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ग्लोरियस डिंगडॉंग. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक सिंगल रन मिळेल. 32. अवघ्या फक्त 8 रनची गरज आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन सिंगल. 33. 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. या बॉलवर देखील तिकडे नॉट आउट आहे. 7 रनची गरज आहे अजूनही. 40 रनचं टार्गेट आहे आणि 8 बॉलमध्ये 7 रनची गरज.
या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले क्लासिकल अंदाजामध्ये प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 4 रन. कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये. काफर स्ट्रोक. दादर शिंदेवाडीमध्ये बॉल ट्रॅव्हल सहकार नगर मधून प्रॉपर गॅप शोधला तिकडे आणि डायरेक्ट शिंदेवाडीमध्ये बॉल. 4 रन. तिकडे 4 रस्ता पण आहे, सो 4 रस्त्याला पण बॉल जाऊ शकतो. बट खूप चांगला स्ट्रोक. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका. विनिंग स्ट्रोक प्रवीण पाटील. प्रवीण आणि विनिंग पण प्रवीण पाटीलने संपवले आपल्या स्टाईल मध्ये. मॅच जिंकले ग्लोरियस स्पोर्ट्स डिंग डॉंग. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम. ओम साई, चिंतामणी, अंबरनाथ. सो विनिंग टीम मध्ये प्लेयर ऑफ द मॅच विनिंग टीम प्लेयर ऑफ द मॅच प्रवीण पाटील. प्रवीण पाटील आपण यायचं आहे. अफलातून बॅटिंग केली प्रवीण पाटील.